माझं आजचं कोणतं मिशन होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आजचं माझं मिशन होतं की मला वॉच घ्यायची होती आणि त्यासाठीच ना मी सकाळी इथे 10 वाजता सगळं घरातली कामं करून तिथे गेली होती. बरेच सारे तिथं जे आहेत ना वॉच होते आणि मग जेवढं जास्त हे असतात सजेशन असतात तेवढं जास्त कन्फ्युजन असते. त्यामुळे एक जी आवडली ती मी हातात वेअर करून बघितली, पण त्यामधलं जे डायल होतं ना ते मला आवडलं नाही. अजून मी व्हरायटी शोधत होते, पण पिलूचे पप्पा बघा जेव्हाही मला केव्हा घेऊन जातात ते त्यांचं आपलं फोनमध्येच काहीतरी कामं चालू असतात ना, ते मला सजेस्ट करतात ना मला काही शोधायला मदत करतात. मी आपलं एकटीच जे काही आहे वॉच ते शोधत होते. तुला काय घ्यायचंय बाई तू घे, मी मात्र पैसे द्यायला तयार असतो असं ते म्हणतात आणि साईडला होतात. आणि तिथली दिदी मात्र खूप सपोर्टिव्ह होती. आता वॉच मला कोणती येणार नव्हती, म्हणजे माझं मनगट थोडंसं लहान आहे त्यामुळे मला सगळ्या वॉच ज्या आहेत त्या ॲडजस्ट करूनच घ्यावं लागत होत्या. पण डायल जे आहे ते मला माझ्या आवडीप्रमाणे घ्यायचं होतं. जोपर्यंत मनाला कुठली गोष्ट आवडत नाही परफेक्टली 100% तोपर्यंत ती काही आपल्याला घ्यावं वाटत नाही. आता इथे जे काही 2-3 वॉच होत्या त्या मी सगळ्या वेअर करून बघितल्या. त्यानंतर ही थोडी मला बऱ्यापैकी वाटली, पण गोल्डन कलरची घेऊ का ब्लॅक कलरची घेऊ यामध्ये पण कन्फ्युजन होतं. बाकी बेल्ट्स जे आहेत ते त्याचे सेम होते. आता मी यांना विचारत होते, पण यांनी पहिल्यांदा म्हणतात गोल्डन कलरची घे. मी म्हटलं नाही हो ब्लॅकची घेऊ का, म्हटलं तर हां चालते ठीक आहे ब्लॅक कलरची घे, असं त्यांचं असतं. पहिल्या दुकानामध्ये काय आम्हाला रेटही आवडले नाही आणि वॉच पण आवडली नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथेही असेच म्हणजे बरे काही पीस जे आहेत ना ते सेम होते. पण फायनली मला वॉलवरची पण आठवलं की मोठी जी घड्याळ असते ती पण घ्यायची होती. त्यासाठी मी पहिल्यांदा हे सिलेक्ट केली. आता गोल्डन कलरची असल्यामुळे ही पण मला छान वाटली आणि तशी मला रिस्ट वॉच देखील गोल्डन कलरचीच घ्यायची होती. त्यानंतर आता हे सिल्वर कलर ऑरेंज कलर हे सुद्धा ठेवले होते, पण आम्ही सिलेक्ट मात्र गोल्डन कलरची केली. त्यानंतर ही जी हाताला बांधलेली घड्याळ आहे ती फायनली मी सिलेक्ट केली, कारण ही मला खूप आवडली होती आणि मला आवडली तशीच पिलूच्या पप्पाला देखील आवडली आणि शेवटी परफेक्ट वॉच मला इथे मिळाली होती. फास्ट ट्रॅकच्या अजून देखील इथे व्हरायटीज होत्या, पण ते काही मला डायल त्यामधलं काही विशेष असं आवडलं नाही, त्यामुळे मी ते काही घेतलं नाही. म्हटलं फास्ट ट्रॅकमध्येच इथे अजूनही मॉडेल्स येणार आहेत, त्यावेळेनंतर आपण बघू. आता वॉच बांधलीच आहे घड्याळ म्हटल्यानंतर काय, नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाईकवरती घरी रिटर्न आले. वॉच तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.